नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कपाटाच्या दुसऱ्या चावीने अखेरीस सुभेदारांसमोर भयानक भूतकाळाचा उलगडा होणार आहे. तो कसा हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. कोर्टामध्ये आता केस सुरू असते आणि त्याच वेळेला आता प्रिया, नागराज आणि त्याचसोबत रविराज हे तिघही जण बाजूबाजूला बसलेले असतात. त्याच वेळेला जेव्हा कोर्टात अर्जुन जो आहे तो सगळे पुरावे सादर करतो, म्हणजेच त्याने आता एकमेव पुरावा अजून एक सादर केलेला असतो, तो म्हणजे बोटांचे ठसे. आणि त्या बंदुकीवर साक्षीच्याच बोटांचे ठसे होते हे जेव्हा अर्जुन पुराव्यासकट देतो, तेव्हा मात्र प्रिया ही खूप जास्त अडकल्यासारखी तिला दिसून येते आणि त्यामुळेच ती आता पटकन बोलून जाते की आता मी अडकले. तर आता रविराज म्हणतात, अडकले याचा अर्थ काय? तू या सगळ्याला सपोर्ट करत होतीस, इतके दिवस तर तू म्हणत होतीस की या सगळ्यामध्ये साक्षीचा काहीच भाग नाही आहे, आणि आता तुझ्या या बोलण्यातून असं वाटतंय की साक्षी आणि तुझं संगनमत होतं करून. त्यावर आता प्रिया म्हणत असते की नाही बाबा, मी तुम्हाला सांगते ना, शेवटच्या श्वासापर्यंत माझं हेच म्हणणं असेल की हे सगळं काही साक्षीने केलेलं नाही आहे, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तर दुसरीकडे सायली आणि त्याचसोबत अर्जुन हे कोर्टात असतातच, तर दामिनीची उलट तपासणी आता अर्जुन करत असतो. प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते, कारण आता तिचे सुद्धा दरवाजे अगदीच ओपन झाल्यासारखे तिला दिसत असतात, कारण तिची जी खोटी साक्ष तिने खोटी साक्ष दिलेली असते तीच आता तिला मरणाच्या दारात घेऊन गेलेली असते. नागराजला म्हणते की हे कसं शक्य होऊ शकतं, म्हणजेच त्या बंदुकीवरचे साक्षीच्या बोटांचे ठसे मी मिटवले होते आणि मधुभाऊंचे ठसे त्यावर सापडायला हवे होते, मग हे कसं झालं याचा विचार आता प्रियाच्या मनात येत असतो. प्रियाने खूप काही कर्तृत्ववान कामं केलेली असतात आणि त्यामुळे प्रिया मात्र आता मरणाच्या दारात उभी असते. रविराजांना मात्र प्रियावर पूर्ण संशय येत असतो, कारण प्रियाचं वागणं बोलणं हे नेहमीपेक्षा बदललेलं असतं. प्रत्येक वेळेला रविराज तिला सांगत असतात की अजूनही तू खरं बोलण्याची संधी गेलेली नाही आहे, बोल, पण इकडे काही ती खरं बोलत नसते. दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो घरी आलेला असतो. घरी आलेल्या अश्विनला अचानक बघून पूर्णाची त्यासोबत कल्पना विचारत असतात की काय झालं आहे अश्विन, आज अचानक तू घरी कसा आलास, आणि ती सुद्धा लवकर, काही फिरायला वगैरे जायचं आहे का तन्वीला घेऊन, असं मुद्दामून कल्पना विचारते. तर त्यावर प्रताप सुद्धा म्हणतात की अश्विन काय झालं आहे. त्यावर अश्विन म्हणतो की काही फिरायला वगैरे जायचं नाही आहे, खरं तर ना माझी एक फाईल मी घरातच राहिले, विसरलो आहे, तीच घ्यायला मी आलो होतो. खरं तर काल मी ती फाईल घेऊन जाणारच होतो, पण मी विसरलो, पण आता तीच फाईल घेऊन जायला आलो आहे. आणि असं म्हणून तो आता बेडरूममध्ये ती फाईल शोधण्यासाठी जातो. सगळीकडे ती फाईल शोधतो, पण त्याला ती फाईल कुठेही सापडत नसते. त्याच वेळेला आता कपाटामध्ये सुद्धा तो सगळ्याकडे शोधत असतो, पण तिथे सुद्धा त्याला सापडत नाही. पण आता प्रियाने जे कपाट लॉक केलेलं असतं ना, जिथे प्रियाने तिचं एकमेव सामान ठेवलेलं असतं, बऱ्याच गोष्टी लपून ठेवलेल्या असतात, त्या एकमेव कपाटामध्येच खरं तर आता अश्विनची ती फाईल असते आणि अश्विनला ती फाईल इमर्जन्सीमध्ये हवी असते, पण त्या कपाटाची किल्ली तर प्रियाकडे असते. हे सुद्धा तितकंच आता अश्विनला माहिती असतं, कारण अश्विनने मागे सुद्धा तिला सांगितलं होतं की या कपाटाला लॉक लावून ठेवू नकोस, तरीसुद्धा तिने त्या कपाटाला लॉक लावलेलं असतं. म्हणूनच आता अश्विन विचार करतो, प्रिया घरात नाही आहे, मग मला हे खोलून कोण देईल कपाट. त्याच वेळेला तो खूप जास्त अस्वस्थ असतो. कल्पना खालीच बसलेली असते. कल्पना आता अश्विनला म्हणते, झालंय का तुझं काम, तू निघालास का पुन्हा. तर अश्विन म्हणतो, ज्या कामासाठी आलेलो होतो ती इम्पॉर्टंट फाईल मला भेटतच नाही, काय करू मी, कारण ती फाईल आहे ना ते कपाटात ठेवलेली आहे आणि त्या कपाटाची चावी जी आहे ती तन्वीकडे आहे, म्हणूनच मी ते कपाट उघडू शकत नाही, माझी फाईल मिळू शकत नाही आहे, असं देखील आता अश्विन म्हणत असतो. तर दुसरीकडे कल्पना जी आहे ती म्हणत असते, अरे इतकंच का, थांब, अरे आपल्याकडे एक्स्ट्रा चाव्या असतातच की, तुला माहीत नाही का, आपली पहिल्यापासूनचीच ती सवय आहे, आपल्याकडे बऱ्याच चाव्या असतात सगळ्या कपाटांच्या बनवलेल्या, तशाच तुझ्या कपाटाची सुद्धा चावी आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. प्रताप म्हणत असतात की बघितलं ना, हे असं असतं, बरोबर, आपली कल्पना जी आहे ना ती बरोबर घर सांभाळते आणि म्हणूनच तर तिच्याकडे आपण सगळ्या काही जबाबदाऱ्या देतो आणि आपली कल्पना रित्या या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारते सुद्धा. आताच बघ ना, तुझ्या कपाटामुळे ती तुला फाईल सापडत नाही आहे का, तर तन्वीने त्या कपाटाला लॉक लावले, पण आपल्या कल्पनाकडे त्या कपाटाची दुसरी चावी आहे. तर त्यामुळे आता कल्पना म्हणत असते की ओ बरं झालं, खूप झालं कौतुक, आता मी अश्विनला ती फाईल द्यायची आहे ना, तर मी जरा जाते आणि त्याला
लवकरात लवकर ती फाईल देते. आणि असं बोलून आता ती लगेच आपल्या रूममध्ये जाते. आपल्या रूममध्ये जाऊन आधी कपाटाची किल्ली घेते. कपाटाची किल्ली घेतल्यानंतर ती आता अश्विनकडे ती कपाटाची किल्ली देते. त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की बघ फाईल भेटते का त्या कपाटमध्ये, नाहीच काही झालं तर मला सांग, मी येते तुला शोधू लागायला, असं देखील सांगितलेलं असतं. त्यावर आता अश्विन म्हणत असतो की आई बस झालं गं, एवढी मदत केलीस ना माझी, खूप झालं, मी शोधतो माझी फाईल. आणि त्यानंतर तो आता कपाटाची किल्ली घेतो आणि त्यानंतर तो आता रूममध्ये जातो आणि त्याला जी एक्स्ट्रा चावी आता कल्पनाने दिलेली असते त्या चावीनेच तो त्या कपाटाचं लॉक उघडतो, ज्या कपाटात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रियाने लपवून ठेवलेल्या असतात. तर दुसरीकडे आता अश्विन जेव्हा कपाट उघडतो तेव्हा त्याला त्याची फाईल सोडून बऱ्याच गोष्टी दिसत असतात, पण त्याची फाईल काही त्या कपाटात त्याला सापडत नसते. म्हणून खूप ठिकाणी तो फाईल शोधण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच कल्पना रूममध्ये आलेली असते आणि अश्विनला ती कॉफी देते. अश्विनला म्हणत असते की काय झालं, फाईल अजूनही सापडली नाही आहे का? अश्विन म्हणतो नाही ना, बघ ना, मला एका क्लायंटकडे सुद्धा जायचं होतं आणि ही फाईलच नेमकी सापडत नाही आहे, काय झालं ना खरंच कळत नाही आहे. तर आता त्याला म्हणते की तू कॉफी घे, मी बघते तुझी फाईल कुठे आहे, ती याच कपाटात ठेवली आहे असं वाटतंय ना तुला, असं देखील ती विचारते. त्यावर आता अश्विन म्हणतो की हो आई, याच कपाटात ठेवली होती, पण आता ती दिसत नाही आहे. या प्रियाने ना खरंच खूप जास्त गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि त्यामुळेच आता प्रिया खूप मोठ्या संकटात तर मात्र अडकणार असते. तर तन्वीने या कपाटामध्ये बघ ना किती सामान भरून ठेवले, मी तिला म्हटलं होतं की माझ्या सामानामध्ये तुझं सामान मिक्स करू नको, पण ती ऐकेल तर खरं ना. तर हे सगळं बोलत असतानाच इकडे मात्र जी प्रिया असते ती घरात नसते. त्यामुळे आता प्रियावर खरं तर खूप मोठं संकटच जणू आलेलं असतं. जेव्हा ती येणार आहे ना तेव्हा तर तिची आता अक्षरशः खणानाराने ओटी भरावी असंच काम तिने आता केलेलं असतं. खरं तर जेव्हा अश्विन ही सगळी फाईल शोधत असताना कल्पना आलेली असते तेव्हा कल्पना ते कपाट सगळं काही चेक करते. कल्पना म्हणत असते की अरे हे एवढं सामान आणि हे लाल रंगाचं काय आहे, हे तर काहीतरी दिसतंय, गाठोडं टाईप दिसतंय. तर अश्विन म्हणतो अगं मला काही माहीत नाही, हे सगळं ना तन्वीचंच आहे, तन्वीनेच हे सगळं इथे आणून ठेवले. तर कल्पना म्हणते पण यात एवढं आहे तरी काय, जे एवढं लपवून ठेवलेलं आहे आणि तुला कळतंय का याची चावीसुद्धा तिच्याकडेच आहे, म्हणजेच काहीतरी गडबड आहे असं वाटत नाही आहे का तुला. त्याच वेळेला आता इकडे मात्र अश्विनला आठवतं. अश्विन म्हणत असतो की अगं आई, त्या दिवशीसुद्धा मी तिच्याकडे चावी मागितली होती, पण तिने ना त्या मला कपाटाची चावी दिली नव्हती. तिला मी म्हटलं होतं की ते मला चावी म्हणजे माझं इमर्जन्सी काही असेल तर ते बरं पडतं, पण तिने ना त्यावेळेलासुद्धा मला ती चावी दिली नव्हती. तेव्हाच मला थोडा संशय आला होता, पण मी म्हटलं की जाऊ दे, काहीतरी ठेवलं असेल तिने कपाटात, म्हणून ती मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करत असेल असं मी समजलं, पण हे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. तर त्याच वेळेला कल्पना म्हणते की हो ना, हे बघ ना कसलं तरी लाल रंगाचं गाठोडं दिसतंय, पण हे नेमकं कसलं असेल, काय असेल, असे अनेक प्रश्न आता कल्पनाला पडलेले असतात. कल्पना एवढ्यात तरी ते आता जे काही गाठोडं असतं ते उघडत नसते. पण आता अश्विनला म्हणते की या बघ ना, या बऱ्याच गोष्टी आहेत, हे बघ, हे अजूनसुद्धा कसले तरी पेपर्स आहेत, ते सुद्धा आता त्यांना भेटलेली असतात. खरं तर ते सगळे पेपर्स ना जन्माचा दाखला, बाकी काही डॉक्युमेंट्स या सगळ्याचे पेपर्स असतात आणि हे सगळे पेपर्ससुद्धा आता हाती लागलेले असतात. पण त्या एवढ्या पेपर्सकडे ते लोक लक्ष देत नाही जेवढं ते गाठोड्याकडे देतात, कारण का ते गाठोडं ना चांगलंच भल्या सामानाने भरलेलं असतं आणि त्यामुळे कल्पनाला डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे, म्हणूनच प्रियाने हे गाठोडं इथं ठेवलं असणार आहे. पण ह्यामागचं काय आहे ते तर शोधून काढायलाच हवं. पण ती लोक विचार करतात की हे गाठोडं ओपन तरी कसं करून बघायचं, कारण एखाद्याचं दुसऱ्याचं गाठोडं असताना आपण त्याला हात लावणं, एखाद्या दुसऱ्याची वस्तू असताना आपण त्याला हात लावून दुसरं काहीतरी करणं हे काही कल्पनाला पटत नसतं. अश्विनला मात्र प्रियावर खूप जास्त संशय येत असतो, कारण प्रियाने ते लॉक उघडायला सांगून सुद्धा त्या कपाटाचं लॉक तिने उघडलं नव्हतं आणि त्याचसोबत तिला हे सुद्धा माहिती होतं की यामध्ये काही गोष्टी खरं तर अश्विनच्या आहेत, तरीसुद्धा तिने ते कपाट उघडून दिलं नाही, याचा अर्थ तिने या कपाटात काहीतरी मोठं लपवलं आहे. पण हे काय असेल असा विचार अश्विन करत असतो. परंतु आता कल्पनाने जे काही सत्य आता बाहेर काढलेलं असतं त्यामुळे सगळ्याचा खुलासा होणार असतो. तर इकडे प्रिया मात्र कोर्टात असते या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला. घरात मात्र अश्विन आणि त्याचसोबत कल्पनाने प्रियाची सगळी कुंडली बाहेर काढलेली असते. त्यामुळे आता प्रियाला खरं तर आधीच खूप टेन्शन असतं, कारण ती आता या सगळ्यामध्ये अडकलेली असते. त्याच वेळेला आता ते गाठोडं जे आहे ते इथे कल्पनाच्या हाती लागतं. कल्पना म्हणते की नाही, आता हे गाठोडं उघडायलाच हवं आणि म्हणूनच ती गाठोडं कसं भीतीने ते उघडते. त्याच वेळेला आता काही
वस्तू सापडतात, एक छोटीशी बाहुली, त्याचसोबत काही फोटोज. आणि हे सगळे फोटोज पाहिल्यानंतर तर कल्पनाला धक्काच बसतो. तर पूर्णाची सुद्धा आता रूममध्ये आलेली असते आणि कल्पनाला म्हणत असते की काय गं कल्पना, काय झालं, अजून तू अश्विनच्याच रूममध्ये, काही झालं आहे का? तर त्यावर कल्पना म्हणते की काहीच नाही आई, जा तुम्ही आराम करा. कारण आता इतक्यात तरी पूर्णाची ना हे सगळं सांगणं कल्पनाला पटत नसतं. म्हणजेच तन्वीचा जो काही लहानपणीचा फोटो आहे तो तन्वीने अशा पद्धतीने का लपवून ठेवला असेल, असे विचार जे आहेत ते त्यांच्या मनात येत असतात. आणि म्हणूनच आता कल्पना म्हणत असते की काहीतरी नक्कीच गडबड आहे, मला कळत नाही आहे काय, पण कुठेतरी पाणी मुरतंय हे सुद्धा खरं आहे, असं देखील अश्विनला आता कल्पना म्हणत असते. तर त्यावर अश्विन कल्पनाला म्हणतो की आता मम्मा काय करायचं आहे तूच सांग, कारण ना मला खरंच कळत नाही आहे, मी फाईल शोधायला म्हणून आलो होतो आणि हे एवढं सगळं भयंकर आपल्या हाती लागले, नक्की काय हे सगळं, मला ना खरंच कळत नाही आहे, असं बोलून अश्विन जो आहे तो आता कल्पनाला बोलत असतो. कल्पना म्हणत असते की आपण ना याबद्दल अर्जुनशी बोलायला हवं, कारण मला असं वाटतं की अर्जुनला या संदर्भात नक्कीच काही ना काही कळेल. पण आता अर्जुनशी बोलण्याचं अश्विनचं काही धाडस नसतं, कारण ऑलरेडी अश्विन आणि अर्जुनचा प्रियामुळे 36चा आकडा झालेला असतो आणि याला सर्वस्वी जबाबदार खरं तर अश्विनच असतो. कारण प्रियाचं सगळं बोलणं ऐकून त्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली असते आतापर्यंत आणि अर्जुनसोबतसुद्धा एवढा भांडलेला असतो ना की अर्जुन आपल्याशी बोलेल की नाही ही सुद्धा गॅरंटी आता अश्विनला नसते. परंतु कल्पना आता अश्विनला समजावते आपला अर्जुन तसा नाही आहे, आपला अर्जुन खरंच खूप चांगला आहे आणि तुला नक्कीच तो समजून घेईल हे सुद्धा मला तितकंच माहिती आहे. पण नक्कीच तन्वीचं काहीतरी सुरू आहे, कारण तू बघ ना तन्वी नेहमीच घरात आपल्या कामंसुद्धा करत नाही, त्याचसोबत काही ना काही कारणं देऊन बाहेर सटकत असते आणि आता हिच्या कपाटात हे सगळं सापडलं आहे म्हटल्यावर हे सगळं नेमकं काय आहे आणि ह्याचा धागा कुठे लागतोय हे काहीच कळायला मार्ग नसतो. दुसरीकडे कोर्टात केस सुरू असते. साक्षी, महिपत त्याचसोबत प्रिया या मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तर पुढे मात्र अर्जुनने आता कोर्टामध्ये जे काही रिपोर्ट सादर केलेले असतात, म्हणजेच बोटांचे ठसे बंदुकीवरचे ह्याचे रिपोर्ट सादर केल्यानंतर दामिनीकडनं त्याला सत्य वधवून घ्यायचं असतं. त्यामुळे आता उलटसुलट प्रश्न विचारून दामिनीकडनं अखेरीस अर्जुनने ते सत्य वधवून घेतलेलं असतं. म्हणजेच आता दामिनीने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं की ज्या दिवशी विलासचा खून झाला तेव्हा साक्षी ही त्या आश्रमातच होती आणि साक्षी आणि मधुभाऊंची झटापट झाली, त्यामध्येच तिच्या त्या बोटांचे ठसे सापडले आहेत असं देखील ती आता म्हणत असते. पण त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलल्यानंतर अर्जुन जो आहे तो मिलॉर्ड घरून बोलत असतो आणि म्हणतो की मिलॉर्ड तुम्ही हा पॉईंट नोटेड करा, एवढे दिवस ही लोक सांगत होते की साक्षी जी आहे ती कोर्टात नव्हती, पण आता खुद्द दामिनी मॅडम यांनी सांगितलं आहे की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी मॅडम ह्या कोर्टात होत्या. आता अश्विनने दुखरीनच बरोबर दामिनीशी पकडलेली असते आणि त्यामुळे दामिनी जी आहे ती खूप जास्त संतापलेली असते, कारण दामिनीने स्वतःच्याच तोंडाने हा गुन्हा कबूल केलेला असतो. त्यामुळे आता दामिनीला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. त्यामुळे आता दामिनी ही खूप जास्त मोठ्या संकटात अडकते. मात्र महिपत, साक्षी हे सुद्धा या सगळ्यामुळे अडकलेले असतात, कारण आता जजने सांगितलेलं असतं की अर्जुन तुम्हाला ही शेवटची संधी आहे, यामध्ये तुम्ही सिद्ध करून दाखवा की साक्षी हिनेच हा खून केला आहे. कारण आतापर्यंत जे काही पुरावे तुम्ही कोर्टात सादर केले आहेत ते सगळे काही संशयी आहेत, त्या बेसवर आपण साक्षीला काहीच करू शकत नाही. खून केला आहे हा पुरावा त्या मला आणून मग आपण साक्षीच्या बद्दलचे जे काही आहे ते करूच, असं देखील जजने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. अर्जुनला हा निकाल ऐकून धक्का बसलेला असतो, कारण आता अर्जुनला या सगळ्याचा पुन्हा एकदा तपास घ्यायला लागणार असतो आणि आता पुन्हा एकदाच केस भरणार असते, ती सुद्धा शेवटची. त्यामुळे आता अर्जुन पूर्ण तयारीनिशी कामाला लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र प्रिया जी आहे ती पुरती अडकलेली असते, कारण तिला आता ही खोटी साक्ष दिलेली आहे याचा तर त्रास होत असतो आणि तिला माहिती असतात आपल्याला ह्या सगळ्यातून कोणीसुद्धा वाचवू शकणार नाही, खुद्द रविराजसुद्धा नाही. रविराजने पुन्हा एकदा प्रियाला घरी नेलेलं असतं आणि आता ते जाब विचारत असतात. तन्वीला म्हणत असतात की काल तू चक्कर आली म्हणून ठीक आहे, आज तरीसुद्धा तू कोर्टात आलीस आणि तरी मला सांग, आता एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आजही कोर्टामध्ये अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीविरोधातले पुरावे दिलेत की साक्षीनेच हा सगळा खून केला आहे हे सांगितलं आहे, तरीसुद्धा आता तुझी जी काही साक्ष होती ती खोटी ठरणार आहे हे तर तुला समजतंय का?
त्यावर मात्र प्रिया म्हणत असते की नाही बाबा, माझी साक्ष खोटी नाही आहे. जे काही मी कोर्टात म्हटलेलं आहे ते शब्द खरं आहे. खरं तर मी पाहिलं होतं ना, तिथे साक्षीने मारलेलंच नाही आहे, मधुभाऊंनी मारलं आहे. अजूनसुद्धा ही खोटंच बोलत असते. तर आता रविराज म्हणत असतात की इतकं सगळं होऊनसुद्धा तुला सुधारायचं नाही असं तू ठरवलंच आहे का? पण प्रिया म्हणत असते की बाबा, तुम्ही असं का म्हणताय? जे खरं आहे, सत्य आहे तेच तर मी तुम्हाला सांगते. आता प्रियाला ना हे सगळं वागून कंटाळा आलेला असतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा चक्कर यायचं नाटक करत असते. आणि त्याच वेळेला मात्र तिच्या या नाटकाला रविराज भूलत नसतात. रविराज आता बाकी इतरांना सुद्धा म्हणजेच सुमन, नागराज आणि त्याचसोबत प्रतिमाला सांगतात की उगाच तिच्या नाटकाला बळी पडू नका. कालही तिने तेच केलं होतं आणि आजही ती तेच करते. रोज काय मी हे बोलल्यावर तिला चक्कर बरी येते. मला हेच कळत नाही आहे, तुम्ही लोक तिला सपोर्ट करताय ना, त्यामुळे ती लाडवली आहे आणि त्यामुळे इतकं सगळं मोठं पाऊल उचललंय तिने. पण मी हे लाड फालतूचे करणार नाही. मुळात जिथे लाड असतात तिथे करावे. पण आता जर हिचं हे असंच प्रमाण वाढत गेलं ना, तर हिला मी काही करू शकणार नाही. जे काही करायचं आहे ते तुरुंगात जाऊनच मग हिला करावं लागेल. मग यामध्ये माझ्याकडे सुद्धा कोणताही पर्याय उरणार नाही असं देखील रविराज आता ठणकावून बोलू लागतात. त्यावर आता अजूनच प्रिया घाबरते, कारण प्रियाला कळत असतं की आपल्या आता काही खरं नाही आणि त्यामुळेच ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते. दुसरीकडे आता प्रियाचं गुपित तर घरात सगळ्यांना कळलेलं असतं, त्यांना ते गाठोडं सापडलेलं असतं आणि त्यामुळे आता अश्विन जो आहे तो खूप जास्त बेचैन होतो. घरी आलेल्या सायली अर्जुनशी तो बोलायचा ठरवतो, कारण आतापर्यंत अर्जुनशी जे काही तो वागला होता त्याचा वागण्याचा त्याला पश्चाताप होत असतो. कारण त्याला असं वाटत असतं की आपल्या भावाची शेवटची केस आहे आणि आपण हे असं रागवून रुसून त्याच्यावर राहणार तर ते बरोबर नाही. त्याला खरं तर आपल्या आधाराची गरज आहे आणि हाच विचार करून अश्विन खरं तर अर्जुनला आधार द्यायला गेलेला असतो. पण त्याच वेळेला आता अर्जुनला दिसतं की अश्विनचाच मूड ऑफ आहे. त्यावेळेला आता अश्विन म्हणत असतो की मला काहीच नाही झालं, पण अर्जुनला कळत असतं की आपल्या भावाला नक्कीच काहीतरी झालं आहे आणि म्हणूनच तो विचारतो की सांग मला काय झालं आहे. तर आता अश्विन घडलेली घटना सांगतो आणि कपाटात त्याला जे काही गाठोडं भेटले याबद्दल सांगतो. पण या गाठोड्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल आता तरी मी आणि आई तर्मीला याबद्दल काही विचारणार नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा याबद्दल तिला विचारणारच आहे असं देखील आता अश्विन जो आहे तो सायली आणि अर्जुनला सांगत असतो. सायली आणि अर्जुन देखील म्हणतात की आईने जो काही डिसिजन घेतलाय तो अगदी बरोबर आहे, पण तुला काय सांगणार अश्विन, आता जे काही आहे ते सत्य आहे आणि ते स्वीकार. कारण तुला उशिरा कळलं, आम्ही बरेच दिवस तुला सांगत होतो की ही जी बाई तू घरात आणली आहेस तिच्यावर तुझं प्रेम आहे, पण तिचं प्रेम तुझ्यावर नाही, ती फक्त तुझ्या पैशाच्या मागे आहे. हे कित्येक वेळेला मी तुला सांगितलंय, पण तरीसुद्धा तू त्याचा विचार केला नाहीस असं देखील आता अर्जुन जो आहे तो आता अश्विनला समजावत असतो. पण अश्विनला आता डोकं खूप जास्त सटकलेलं असतं, कारण बऱ्याच गोष्टी आता अश्विनपासून प्रियाने लपवून ठेवलेल्या असतात आणि त्याला त्या कपाटात सापडलेल्या असतात. त्यामुळे पूर्ण सुभेदार कुटुंब जे आहे ते हादरतं आणि ती लोक विचार करतात की नेमकं काय आहे आणि काय नाही. या द्विधा मनस्थिती इथे अडकलेली असतात. आणि त्याचसोबत आता अश्विन आणि त्याचबरोबर इथे असणारा जो अर्जुन असतो त्यांचं नातं पुन्हा एकदा पूर्ववत झालं, म्हणून आता कल्पनाला खरं तर आनंद झालेला असतो. आणि कल्पना जी आहे ती अश्विन आणि अर्जुनला जवळ घेत असते आणि त्याचसोबत हे सगळं बघून सायली तर खुशच असते, कारण सायलीला कित्येक दिवसांनंतर हा आनंद घरात साजरा होताना दिसत असतो. तर तुम्हाला काय वाटतं, आता अश्विन प्रियाचं नेमकं काय करेल, म्हणजेच प्रियाला घरातून हाकलून देईल का, की नेमकं तिच्याबरोबर कायच करेल, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की नेमकं प्रियाचं काय होईल ते येत्या 8 दिवसामध्ये. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.